मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहे, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार आहे, तर पदवीधर तरुणांना 10 स्टायपंड देण्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। कायदा नाही आहे, आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात, ज्या विभागामध्ये येतात, तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातून रोजगार मिळू शकतो। तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो। त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्या तो फॉलो करतात। कौशल्य विकासासाठी आपण योजना आणलेली आहे। 12वी पास, पदविका आणि पदवीधर यासाठी 6, 8 आणि 10,000 रुपये महिन्याला देणारी एक स्टायपेंड देणारी योजना आणलेली आहे। आणि मला वाटते तरुण मुलांच्या जे बेरोजगार आहेत त्यांना एक अतिशय चांगली ही व्यवस्था शासनाने केलेली आहे। दरम्यान या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली, ऐकूया। जे बेरोजगार असतील त्यांना दिलं तर त्याचं स्वागतच आहे, पण स्टायपेंड देण्यापेक्षा त्यांना नोकरी देणं हे जास्ती महत्त्वाचं काम सरकारचं असायला पाहिजे। मग ते सगळेच जण असतील। लाडकी बहीण योजना ही योजना घोषित झाल्यानंतर त्याचं कौतुक झालेलं होतं, मात्र आता लाडका भाऊ योजनेमध्ये असे जे काही क्रायटेरिया ठरवण्यात आले आणि एवढी मोठी रक्कम जर महिन्याकाठी वगैरे अशी दिली जात असेल तर राज्याच्या तिजोरीवरती येत्या काळामध्ये परिणाम होणार नाही का, असं वाटतं का? मला असं वाटतं तरतूद केली असेल अजितदादांनी, त्याची का तरतूद केली त्यांनी सांगितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।